तर आज आपण बघणार आहोत की घरातील छोट्या छोट्या टिप्स याबद्दल मी तुम्हाला माहिती सांगणार आहे. बऱ्याच वेळेस काय होतं मैत्रिणींनो, आपण ज्यावेळेस मिरच्या चिरतो त्यावेळेस काय होतं, हाताची आगाग होते आणि आपण ज्यावेळेस चेहऱ्याला वगैरे कुठेही हात लावलं की तेथेही आपल्याला आगाग होते. त्यासाठी एक सोपा आणि छान उपाय करायचा आहे. ते म्हणजे आपल्या हाताला गोडं तेल किंवा खोबरेल तेल लावायचं आहे. शक्यतो गोडं तेलच वापरा आणि मग तुम्ही सुरीच्या साहाय्याने किंवा तुम्ही विळीच्या साहाय्याने ज्या साहाय्याने तुम्ही कट करणार आहात त्या साहाय्याने कट करा. तुमच्या हाताला अजिबात काहीच त्रास होणार नाही, आगाग वगैरे काहीच होणार नाही आणि नंतर तो हात तुम्ही साबणाने किंवा हँडवॉशने तुम्ही धुवा, म्हणजे तुम्हाला कोणत्याच प्रकारचा त्रास होणार नाही. ही किचनची पहिली टिप्स आहे. आता दुसरी टिप्स मी सांगणार आहे की ज्यावेळेस आपण कांदा चिरतो ना, त्यावेळेस काय होतं, कांदा चिरत असताना आपल्या डोळ्यामध्ये पाणी येतं. मग ते कांदा चिरताना डोळ्यामध्ये पाणी येऊ नये त्यासाठी जो कांद्याचा टर्पर असतो किंवा जो पाला असतो तो पाला आपल्या डोक्यावर ठेवायचा. हे केल्यामुळे ना अजिबात तुमच्या डोळ्यातून पाणी येणार नाही. मी असंच करते, तुम्ही सुद्धा एकदा नक्की असं करून बघा, तुमच्या डोळ्यात अजिबात पाणी येणार नाही. कांदा चिरत असताना टर्पर डोक्यावर ठेवा, पाणी बिलकुल येणार नाही. ही झाली दुसरी टिप. आता मी तिसरी टिप सांगणार आहे की ज्यावेळेस आपण मार्केटमधून किंवा बाजारातून पनीर आणतो त्यावेळेस ते पनीर फार असं रबरी होतं, म्हणजे घट्ट असतं, कारण ते नुकतंच त्यांनी फ्रीजमधून काढून आपल्याला दिलेलं असतं. त्यामुळे पूर्णपणे असं रबर झालेलं असतं, मऊसूदपणा थोडासुद्धा नसतो. तर मऊसूदपणा येण्यासाठी काय करायचं आहे मैत्रिणींनो, छोटंसं आपल्या भांड्यामध्ये पाणी घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये 1-2 चमचे मीठ घालायचं आहे आणि एक 10 ते 15 मिनटं ते पनीर आपल्याला त्या पाण्यामध्ये घालून ठेवायचं आहे. बघा, तुमचं पनीर एकदम सॉफ्ट होईल, मऊ होईल आणि नंतरच तुम्ही त्या पनीरची भाजी करा आणि त्यावेळेस मग भाजीसुद्धा खूप सुंदर आणि मऊसूद होणार आहे. तर ही टिप्स तुम्ही नक्की करून बघा. ही झाली तिसरी टिप्स. आता मी चौथी टिप्स सांगणार आहे. ते म्हणजे ज्यावेळेस बघा, आता पावसाचे दिवस आहेत आणि त्यावेळेस बघा घरामध्ये मुंग्या होतात किंवा किटाणू होतात. काही ना काहीतरी कोपऱ्याला पडलं तर तिथे काहीतरी होतंच. मग ते होऊ नये, घरामध्ये सकारात्मक ऊर्जा यावी, त्यासाठी काय करायचं, रोज नाही निदान 8 दिवसातून एकदा तरी थोडंसं तुरटी आणि मीठ एका बार्डीमध्ये पाणी घ्या, 1 जार 2 जार, आणि त्याच्यामध्ये मीठ 1 चमचाभर घाला आणि तुरटीचे पावडर थोडीशी घाला आणि ते पाणी एकसारखं हलवा तुम्ही आणि त्यांनी का नाही तुमचं पूर्णपणे हॉल, किचन आणि बेडरूम आहे ना, ते पूर्णपणे तुम्ही पुसून घ्या. असं केल्यामुळे ना तुमच्या कानाकोपऱ्यामध्ये कोणत्याही प्रकारचे जंतू, किटाणू काहीच राहणार नाही आणि तुमचा हॉल, किचन आणि तुमचं जे बेडरूम आहे ते एकदम क्लीन होईल आणि कोणत्याही प्रकारचे जंतू वगैरे राहणार नाहीत. तुमच्या घरात जर लहान मुलं वगैरे असतील तर हे 8 दिवसातून एकदा तुम्ही नक्की करा. ही झाली आपली चौथी टिप्स. आता 5वी टिप्स सांगते. ज्यावेळेस आपण मार्केटमधून पालेभाज्या आणतो, फळभाज्या आणतो आणि त्यावेळेस काय करतो, एक एक फळभाज्या आणि जी फळं आहेत ते आपल्याला धुवायला कंटाळा येतो. त्यावेळेस काय करायचं, फळभाज्या आणि जी फळं आहेत ते एकाच टबमध्ये ठेवायचं आणि पूर्णपणे एक 4-5 तांब्या पाणी घालायचं, स्वच्छ खळखळ धुवायचं पूर्णपणे कोरड्या फडक्याने, किंवा तुम्ही तसंच ठेवणार असाल तर तसंच ठेवा. फळं शक्यतो कोरड्या फडक्याने तुम्ही स्वच्छ पुसून कॉटनच्या व्यवस्थित दुसऱ्या टबमध्ये तुम्ही ठेवा. आणि शक्यतो मैत्रिणींनो काय करा, तुम्हाला फळभाज्या आणि फळं आहेत ते 4 किंवा 8 दिवसाचे जाणार, जास्त आणू नका. कारण कसं होतं, फ्रीजमुळे आता अत्यंत आजार वगैरे निर्माण झालेले आहेत, कॅन्सरसारखे रोग होत आहेत. त्यामुळे फ्रीजचा शक्यतो वापर कमी करा आणि हे जे फळं आहेत ते तुम्ही एका टबमध्ये ठेवा की जेणेकरून 4 ते 5 दिवसच आपल्याला ते वापरता येतील. अशा रीतीनेच तुम्ही ते खरेदी करा. कारण काय होतं, त्यामुळे आरोग्यावर पण आपले चांगले, असं जर ताजं आणलं तर आरोग्य पण आपलं चांगलं राहील आणि आपल्याला ताजी फळं आणि ताजी फळभाज्यासुद्धा मिळतील. ही झाली आपली 5वी टिप्स. आता मी 6वी टिप्स सांगणार आहे की ज्यावेळेस बघा आपण मार्केटमधून ना आपलं मिक्सरचं भांडं वगैरे जर खराब झालं ना तर त्याचं आपले जे चक्र असतात ते आपण दुरुस्त करून आणतो. तर कसं होतं मैत्रिणींनो, ते जे मिक्सरची जी छोटी छोटी भांडी असतात, प्लॅस्टिकचे आहेत, काहीकांकडे स्टीलचे आहेत. मग ज्यावेळेस आपण ते मिक्सरला भांडी लावतो, आपण काही शेंगदाण्याचा कूट बारीक करतो, मसाले बारीक करतो. मग काय होतं, चक्राचे जे शेजारी असतं
तो जो भाग आहे तो आपल्या पाण्याने निघत नाही, थोडं का होईना राहतं आणि त्याच्यामध्ये किटाणू तयार होतात आणि त्यावेळेस ते दुसरं आपल्याला काहीतरी बारीक करायचं असेल तर आपल्या आरोग्यावर त्याचे विपरीत परिणाम होतात. तर ते मिक्सरचे प्लास्टिकचे भांडे असू द्या किंवा स्टीलचे भांडे असू द्या, ते स्वच्छ निर्मळ कसे करायचे, तर काय करायचं आहे, थोडंसं पाणी घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे, 1-2-3 थेंब लिंबूचे पिळायचे आहेत आणि जरासं पाणी घालून आपल्याला ते सर्व भांडे मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचे आहेत, की जेणेकरून असं केल्यामुळे ना कडेचं जे घाण असतं, जे किटाणू राहिले असेल ते पूर्णपणे निघून जातील आणि तुमचे मिक्सरचे भांडे एकदम चमकतील आणि स्वच्छ आणि निर्मळ होतील आणि तुमच्या शरीरावर कोणतेही विपरीत परिणाम होणार नाही. तर हा उपाय तुम्ही नक्की करा. हा झाली 6वी टिप्स. आता मी 7वी टिप्स सांगणार आहे. ती म्हणजे बघा घरामध्ये बऱ्याच वस्तू अशा असतात की त्या आपल्याला नको असतात. मग ज्यावेळेस दसरा येतो, दिवाळी येते, गौरी गणपतीचे सण येतात, त्यावेळेस स्वच्छ करताना आपल्याला नको नको वाटतं. मग ज्या वस्तू आपल्याला लागत नाहीत ना त्या सरळ तुम्ही टाकून द्या. आता बघा बऱ्याच वस्तू असतात, कप असतो त्याचं कपाचा दांडा तुटलेला असतो, ते पण आपण काहीतरी वस्तू ठेवायला होईल म्हणून ठेवतो. आता एखादे कपडे असतात भरपूर विखुरलेले असतात, ज्याचा काही आपल्याला वापरच नाही म्हणजे खराब झालेले असतात, तर ते सुद्धा तुम्ही टाकून द्या. किंवा एखाद्या अडगळीचं साहित्य असतं, बरंच साहित्य असतं, आपले हार्पिकचे जे डबे असतात, संपलेला हार्पिक ते असतात, बाटल्या असतात किंवा फेसवॉशच्या बाटल्या असतात किंवा शॅम्पूच्या बाटल्या असतात, बऱ्याच असं बाटल्या वगैरे असतात त्याचा आपण वापर पण करत नाही. ते जर वापर करत नसेल तर सरळ मैत्रिणींनो टाकून द्या आणि घर टॉपटीप सुटसुटीत आणि छान ठेवा, जेणेकरून आपल्याला पुढचा दसरा येताना कोणतंही टेन्शन येऊ नये. आणि लागणाऱ्याच वस्तू ठेवा, ज्या लागत नाहीत त्या वस्तू सरळ तुम्ही फेकून द्या. ही झाली 6वी टिप्स. शेवटची आणि महत्त्वाची आणि बोनस टिप म्हणजे मैत्रिणींनो, काय होतं, आपण ज्यावेळेस शिळं अन्न खातो त्यावेळेस आपल्या म्हणजे शरीरावर विपरीत परिणाम होतात. शक्यतो आपण शिळं अन्न खायचं टाळतो आणि शक्यतो आपण कमी करतो स्वयंपाक, की जेणेकरून शिळं खायला लागू नये यासाठी आपण कमी स्वयंपाक करतो. तर मैत्रिणींनो कसं होतं, आता जसं आपण शिळं अन्न खात नाही तसं आपण जे आपल्या आयुष्यामध्ये घटना घडून गेलेल्या आहेत भूतकाळामध्ये वगैरे, ज्या काही घडलेल्या आहेत तेच आपण लक्षात ठेवतो आणि आपला वर्तमान काळ पण खराब करतो. मग आपण जसं शिळं अन्न खात नाही तसं मागच्या पण घटना तुम्ही आठवून आपला जो वर्तमान काळ आहे तो खराब करू नका, तो आनंदाने जगण्याचा प्रयत्न करा. आणि अजून एक, आपण ज्यावेळेस आपल्याला राग येतो ना त्यावेळेस आपलं भरपूर नुकसान होतं. मग काय होतं, आपल्याला त्याची शिक्षा भेटते, कारण राग आपल्याला आलेला असतो त्यामुळे शिक्षा आपल्याला भेटते. आणि राग मात्र तो त्याचं काम करून जातो आणि तो बाजूला होतो, त्याला काय शिक्षा भेटत नाही. त्यामुळे जर राग आला ना तर तो आपल्याला शांत बसता आलं पाहिजे, कारण रागामुळे आपलंच नुकसान होतं. आणि अजून एक गोष्ट मैत्रिणींनो, कुठलीही छोटीशी जरी गोष्ट तुमच्या आयुष्यामध्ये जरी आनंद मिळाला किंवा एखादं एखादं तुम्ही काम सुरू केलं त्याच्यामध्ये तुम्हाला यश आलं, तर तुम्ही ती छोटीशी का होईना पार्टी सेलिब्रेशन करा. म्हणजे काही करून असू द्या, घरामध्ये तुम्ही शिरा करू शकता किंवा घरामध्ये तुम्ही जे काही साहित्य आहे त्यातून एखादा पदार्थ बनवू शकता. तुमच्या घरच्या घरी तुम्ही सेलिब्रेशन करा. काय काय होतं याच्यामुळे, आपल्याला तो दिवस आठवतो आणि आपल्याला थोडा वेळ का होईना पण आनंद मिळतो. मग कुठलीही गोष्ट असेल, तुम्ही एखादा कोर्स पूर्ण केला असेल, त्या कोर्समध्ये तुम्ही पास झाला असेल, तुम्हाला चांगले मार्क पडले असतील किंवा तुम्ही एखादा व्यवसाय सुरू केला त्याच्यामध्ये जर तुम्हाला भरपूर प्रॉफिट आला असेल, किंवा तुम्ही एखादा ऑनलाईन बिझनेस चालू केला त्याच्यामध्ये तुम्हाला प्रॉफिट झाला, तरी तुम्ही एक महिन्यातून एकदा तरी थोडीशी का होईना छोटीशी पार्टी घरातल्या सर्वांनी मिळून जरी केली ना तर तो दिवशी खूप आनंद आपल्याला प्राप्त होतो आणि तो दिवस आपल्या लक्षात राहतो. ही बोनस टिप तुम्ही नक्की लक्षात ठेवा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.